नमस्कार मित्रांनो. आज मी सुरुवात करणार आहे एका भन्नाट प्रवासाला. सियाटल वॉशिंग्टनवरून ते लास वेगास नेवाडापर्यंत. हा प्रवास फक्त एका सिटीमधून दुसऱ्या सिटीमध्ये जाण्याचा नाही, तर ग्रीन स्टेट वॉशिंग्टनमधून रंगीबेरंगी चमचमत्या लास वेगासपर्यंतचा एक भन्नाट अनुभव असणार आहे. चला तर मग माझ्यासोबत या आणि या संपूर्ण प्रवासाचे अनुभव घ्या. हॅरी रीड इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचल्यानंतर लास वेगासची वेगळी एनर्जी जाणवायला सुरुवात होते. वेलकम टू फॅब्युलस लास वेगास या जगप्रसिद्ध साईनजवळ फोटो घेतल्याशिवाय ट्रिपची सुरुवात होतच नाही. लास वेगास स्ट्रीटवरती दोन्ही बाजूंना उंच उंच हॉटेल्स, मोठमोठे LED स्क्रीन्स आणि हजारो पर्यटक दिसत आहेत. रात्रीचा लास वेगासचा म्हणजे प्रकाशाचा एक सुंदर उत्सवच. न्यूयॉर्क न्यू हॉटेल अँड कॅसिनोला इथे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा भव्य रेप्लिका आणि न्यूयॉर्क स्कायलाईनची प्रतिकृती पाहायला मिळते. मागे दिसणारा रोलर कोस्टरचा या ठिकाणाला अजून आकर्षक बनवतं. फोटो आणि रील्ससाठी हे परफेक्ट लोकेशन आहे. पॅरिसचा लास वेगास इथला आयफिल टॉवर रात्रीच्या रोषणाईमध्ये खूपच सुंदर दिसतो. जणू काही क्षणांसाठी पॅरिसमध्ये आलो आहोत असंच वाटतं. तर त्यानंतर बेलाजिओ गार्डनसमोर डान्सिंग फाउंटन्स संगीताच्या तालावर नाचताना पाहणं म्हणजे एक जादुई अनुभव आहे. प्रत्येक शोमध्ये पाण्याचे फवारे वेगवेगळ्या शैलीत नाचताना दिसतात. व्हेनिस शहरासारखे कॅनेल्स, गंडोला राईड्स आणि सुंदर आर्किटेक्चर पाहून असं वाटतं की आपण इटलीमध्येच फिरत आहोत. पॅलेसला रोमन एम्पायरमध्ये आर्किटेक्चर, लक्झरी शॉपिंग आणि ग्रँड इंटेरियरसाठी हे हॉटेल्स जगभर फेमस आहे. द लिंक प्रोमनेडमधील हाय रोलर ऑब्झर्वेशन व्हील इथून सगळं लास वेगास शहराचं पॅनोरामिक व्ह्यू अप्रतिम दिसतं, विशेषतः रात्री. चॉकलेट लव्हरसाठी खास थांबाच. आपण आलो आहोत हार्शीज चॉकलेट वर्ल्डमध्ये. आतमध्ये मोठमोठे चॉकलेट डिस्प्लेज, सुवेनियर्स आणि अनेक प्रकारचे चॉकलेट्स पाहायला मिळतात. चॉकलेटचा सुंदर सुगंध दुकानात दरवळत असतो. M&M's लास वेगास आणि 4 मजली हे स्टोअर रंगीबेरंगी चॉकलेट, मर्चंडाईज आणि फन डिस्प्लेसाठी फेमस आहे. थोडासा शांत अनुभव घेण्यासाठी फ्लेमिंगो वाईल्ड लाईफ हॅबिटॅटमध्ये आलो होतो. सुंदर फ्लेमिंगोज, कोई फिश, वॉटरफॉल्स आणि हिरवळ पाहून शहराच्या गजबजाटातून थोडा आराम मिळतो. लास वेगास हे फक्त कॅसिनोसाठी फेमस नाही. इथे लक्झरी हॉटेल्स, शॉपिंग, वर्ल्ड क्लास रेस्टॉरंट्स, कॉन्सर्ट्स, मॅजिक शोज, एंटरटेनमेंट आणि नाईट लाईफ यामुळे दरवर्षी लाखो टुरिस्ट येतात. रात्री फ्रेमॉन्ट स्ट्रीट एक्सपिरियन्सला पोहोचल्यानंतर तर वातावरण अजूनच रंगतं. विशाल LED कॅनोपी, लाईव्ह म्युझिक, स्ट्रीट परफॉर्मर्स आणि उत्साही क्राऊड यामुळे इथे वेगळीच मजा येते. वेलकम टू फ्रेमॉन्ट स्ट्रीट. इथे पाऊल टाकतात सगळीकडे कलरफुल LED लाईट्स, डिजिटल कॅनोपी आणि उत्साह वातावरण पाहायला मिळतं. रात्री तर हा संपूर्ण रस्ता एक भव्य लाईट शोमध्ये बदलतो. वर्ल्ड्स लार्जेस्ट LED कॅनोपी. इथे लाईव्ह म्युझिक, टॅलेंटेड स्ट्रीट परफॉर्मन्स, डान्स शोज आणि कलाकारांचे भन्नाट परफॉर्मन्सेस सतत सुरू असतात. सगळ्यात थ्रिल देणारी गोष्ट म्हणजे स्लॉट झिला झिपलाईन. अनेक पर्यटक या झिपलाईनवरून संपूर्ण फ्रेमॉन्ट स्ट्रीटचा एरियल व्ह्यू घेतात. आजचा हा सियाटल ते लास वेगासचा प्रवास खूपच अविस्मरणीय होता. तुम्हाला कोणतं अट्रॅक्शन सर्वात जास्त आवडलं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता प्रवेश करताच कलरफुल ट्रॉपिकल फिशचा सुंदर कोरल रीफ्स आणि विविध प्रकारचे समुद्री जीव दिसायला लागतात. शांत वातावरण आणि निळसर प्रकाशामुळे जणू आपण समुद्राच्या तळाशी फिरत आहोत असं वाटतं. अंडर वॉटर ॲडव्हेंचर बिगिन्स. पुढे आपल्याला स्टिंगरेज, सी टर्टल्स आणि जेलीफिश अनेक दुर्मिळ मासे पाहायला मिळतात इथे. जर तुम्ही लास वेगासला भेट देणार असाल आणि कुटुंबासमवेत किंवा मुलांसोबत फिरत असाल तर शार्क रीफ ॲक्वेरियम नक्की पहा. कॅसिनोच्या गजबटापासून दूर एक शांत आणि सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव आहे. वेलकम टू हार्ड रॉक कॅफे लास वेगास. इथे येतात सगळीकडे फेमस सिंगर्स आणि बँड्सचा गिटार्स, कॉस्ट्युम्स, अल्बम्स आणि म्युझिक मेमोरेबल पाहायला मिळतात. प्रत्येक वस्तूची स्वतःची एक खास कहाणी आहे. लांबून दिसणारा हा विशाल गोलाकार स्पिअर पाहताच त्याचा भव्य आकार आणि आकर्षक LED डिस्प्ले सर्वांचं लक्ष वेधून घेतो. रात्रीच्या वेळेस स्पिअर पूर्णपणे कलरफुल ॲनिमेशन, डिजिटल आर्टवर्क आणि भन्नाट व्हिज्युअल इफेक्ट्स ने उजळून निघतो. काही क्षणांपूर्वी तो पृथ्वीसारखा दिसतो, तर पुढच्या क्षणी हसरा इमोजी किंवा इतर क्रिएटिव्ह डिझाईन्स दिसायला लागतात. प्रत्येक काही सेकंदांनी बदलणारे व्हिज्युअल्स पाहताच नजर हटतच नाही. लास वेगास ट्रिपवर फिरताना स्पिअर हा सर्वात जास्त फोटो आणि व्हिडिओ काढला जाणारा लँडमार्क आहे. इथे येणारा प्रत्येक पर्यटक या अनोख्या वस्तूसोबत
आठवणी जपण्यासाठी फोटो काढताना दिसतो. फक्त बाहेरूनच नाही, तर स्पियर हा आतही तितकाच भन्नाट अनुभव मिळतो. अत्याधुनिक 360 डिग्री LED स्क्रीन, इमर्सिव्ह व्हिज्युअल्स आणि शक्तिशाली साऊंड सिस्टममुळे कॉन्सर्ट्स, मूव्हीज आणि लाईव्ह शोज अगदी वेगवेगळ्या पातळीवर अनुभवता येतात. इथे बसल्यावर प्रत्येक दृश्य इतकं जिवंत वाटते की आपण त्या क्षणाचा एक भाग झाल्यासारखं वाटतं. जर तुम्ही लास वेगासला भेट देणार असाल तर रात्रीच्या वेळेस स्पियर नक्की पहा. त्याची रोषणाई आणि वातावरण तुमचा अनुभव आणखी खास बनवेन. त्यानंतर हर्षीज चॉकलेट वर्ल्डमध्ये गेले आहे, जेथे लास वेगास ट्रिपवरील चॉकलेट लवरसाठी एक स्वर्गच आहे. जर तुम्हाला चॉकलेट्स आवडत असतील तर हे ठिकाण नक्कीच तुमच्या बकेट लिस्टमध्ये असायला हवं. तंत्रज्ञान, कला आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम म्हणजे स्पियर लास वेगास. त्यामुळेच हे ठिकाण काही दिवसातच लास वेगासच्या सर्वात आयकॉनिक अट्रॅक्शन्सपैकी एक मानलं जातं. इथून खूप सुंदर व्ह्यू, वॉटर फाउंटन्सचा देखील मी व्हिडिओ केलेला आहे. फ्रीमॉन्ट स्ट्रीट तर कमालच आहे. मी ऑलरेडी याबद्दल बोललेली पण आहे. तुम्ही पाहू शकता लाईटचा किती झगमगाट आहे आणि अशा लाईटच्या झगमगाटामध्ये जायला मला खूपच आवडतं. दिस इज माय वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स इन माय लाईफ. लास वेगासमध्ये गेल्यानंतर असं फील येतं की लोक इथं रात्रीची झोपतच नाहीत. दिवसा झोपत असतील पण रात्रीचे बाहेर पडावं लागतं, कारण लास वेगासचा ची स्ट्रीट म्हणजे पूर्ण रात्रीच कवर करावी लागते. डे टाईमला मोस्टली लाईट्स ऑन नसतात, त्यामुळे काही एवढी मजा येत नाही. डाऊनटाऊन लास वेगासमध्ये गेल्यानंतर इथे पाऊल टाकताच दिसणारे विशाल LED कॅनोपी आणि चारी बाजूंना चमचमणारी रोषणाई मन जिंकून घेते. काही क्षणांनी सुरू होतो लाईट शो. संपूर्ण रस्त्याला एका भव्य डिजिटल स्टेजमध्ये बदलून टाकतो. रस्त्यावर लाईव्ह ब्रँड्स, स्ट्रीट परफॉर्मन्स, डान्सर्स आणि जादूगार आपली कला सादर करताना दिसतात. प्रत्येक काही पावलावर वेगळे एंटरटेनमेंट असल्यामुळे इथे फिरताना वेळ कसा जातो हे कळतच नाही. साहसा आवडणाऱ्यांसाठी स्लॉट झेला झिपलाईन हा एक भन्नाट अनुभव आहे. या झिपलाईनवरून संपूर्ण फ्रेमॉन्ट स्ट्रीटवरून उडत जाण्याचा रोमांच काही वेगळाच असतो. रात्री जसजशी गर्दी वाढते तसतसं फ्रेमॉन्ट स्ट्रीट आणखी रंगत जाते. जर तुम्ही लास वेगासला भेट देणार असाल तर फ्रेमॉन्ट स्ट्रीट एक्सपिरियन्स नक्की पहा. आधुनिक लास वेगासबरोबरच जुन्या लास वेगासची आठवण करून देणारा हे एक अविस्मरणीय ठिकाण आहे. तर मित्रांनो, आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन माय नेक्स्ट व्लॉग. बाय बाय. टेक केअर.